झालेला नाही आहे. तो प्रस्ताव फक्त केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि आपल्याच गावचं नाव विसरून इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. मुळात कुठलंही नाव गावाचं नाव असं पोट नाव फक्त बदलता येत नसतं. उरून इस्लामपूर हे गावचं नाव आहे. बदलायचं असेल तर संपूर्ण नावच बदलावं लागेल आणि हे आम्हा उरून वासियांना बिलकुल मंजूर नाही. नावं बदलून हे कटकारस्थान रचलं जात आहे. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा धार्मिक उन्मेद माजवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे व इस्लामपूर येथील नव्हे तर तमाम भारतातील मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम हे मनुवादी सरकार BJP सरकार या ठिकाणी करत आहे. विधानसभेत जाणारे जे आमदार आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनं त्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. पण हे आमदार एकमेकांशी भांडणं करण्यामध्ये एकमेकांची आया बहीण काढण्यामध्ये व्यस्त आहे. तत्कालीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी तो प्रस्ताव मांडलेला होता नामांतराचा, परंतु औरंगाबाद तो प्रस्ताव फेल गेला. सलग 3 मिटिंगा बोलवल्या, 3 मिटिंगा फेल गेल्या. म्हणजे लोकप्रतिनिधींची सुद्धा ह्याला मान्यता नाही. असं असताना प्रशासकीय ठराव करून घेऊन ही बदली या राज्य शासनाला परवानगी केली आणि मालगावचे बुवापण आणि इस्लामपूरचे शंभूअप्पा यांच्या ऐक्याच्या भूमीत अंगार पेटवायचं आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजायचं हे भाजप आणि संघाचं कारस्थान आहे. नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. उरून इस्लामपूर शहराच्या नावाचे ईश्वरपूर असे नामांतरण करण्याच्या प्रस्तावाचा निषेध व प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी. महाराष्ट्र शासनाने उरून इस्लामपूर नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सदर प्रस्तावावर इस्लामपूर येथील विविध संघटनांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला. हा निर्णय संविधान, लोकशाही मूल्य, धार्मिक समभाव व कायद्याच्या विरोधात आहे. उरून इस्लामपूर हे शहर सन 1874 पासून अस्तित्वात आहे. या शहराने हिंदू मुस्लिम ऐक्याची समृद्ध परंपरा जपली आहे. येथील ग्रामदैवत शंभूअप्पा बुवापण हेच या ऐक्याचे प्रतीक आहे. शहराचा इतिहास, भूगोल, सामाजिक सांस्कृतिक रचना ही धर्मनिरपेक्ष व समरसतेवर आधारित आहे. सन 2020 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी इस्लामपूर नामांतरणाचा प्रस्ताव मांडला होता. यासाठी 3 विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु तिन्ही सभांना बहुमताचा कोरम लाभला नाही, कारण बहुसंख्य नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सभागृहात नाकारलेला विषय आता प्रशासकीय ठरावाद्वारे लोकशाहीला बगल देत लादला जात आहे. हे लोकशाही आणि जनभावनेचा घोर अपमान आहे. सध्या या शहरावर प्रशासक नेमला आहे. लोकप्रतिनिधी नसताना घेतलेला निर्णय केवळ फाईलच्या सहीने होत असलेला असा तांत्रिक निर्णय असून तो लोकशाही व्यवस्थेवरचा काळा डाग आहे. हा प्रस्ताव जनतेच्या मताशिवाय, चर्चेशिवाय दबावाने व धार्मिक ध्रुवीकरणासाठी पुढे नेला जात आहे. हे संविधानाच्या कलम 14, 15 आणि 25चा सरळ भंग केला आहे. उरून इस्लामपूर शहराच्या नामांतरणाचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आलं आहे. शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक अस्मिता कायम राखण्याचा शासनाने ठाम निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र संघर्ष समिती व धर्मनिरपेक्ष नागरिकांच्या वतीनं आम्ही व्यापक जन आंदोलन तसेच कायदेशीर लढाई व राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र संघर्ष समिती, बहुजन समाज पार्टी, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना, ह्युमन राईट्स अँड लीगल राईट्स तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही मंडळी इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर केलं आहे असं लोकांची दिशाभूल करत साखरपेढे वाटत आहेत. वास्तविक असं कुठलंही नामांतरण अजून झालेलं नाही आहे. तो प्रस्ताव फक्त केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि मुळात ह्या मंडळींना या शहराच्याच नावाचा विसर पडलेला दिसतोय. उरून इस्लामपूर हे शहराचं नाव आहे. हे 1600 सालापासून या शहराचं नाव उरून इस्लामपूर आहे आणि उरणातलेच कारभारी आपल्याच गावचं नाव विसरून इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. मुळात कुठलंही नाव गावाचं नाव असं पोट नाव फक्त बदलता येत नसतं. उरून इस्लामपूर हे गावचं नाव आहे. बदलायचं असेल तर संपूर्ण नावच बदलावं लागेल आणि हे आम्हा उरून वासियांना बिलकुल मंजूर नाही. मुळात 2021ला तत्कालीन नगराध्यक्ष आणि बाकीचे आता जी मंडळी रस्त्यावर पेढे वाटत फिरत आहेत की तिथं सभागृहात असताना
त्यांनी नामांतराच्या विषयावर जवळपास 3 विशेष सभा बोलवल्या, पण या तिन्ही विशेष सभा या कोरमाअभावी फेल गेलेल्या आहेत. म्हणजेच सभागृहात असणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा हा नामांतराचा विषय मान्य नाही आहे. आणि हे कुठलंही न घडल्यामुळं आता चोराची वाट धरल्यासारखे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्फत आदरणीय आमदारांनी नाव बदलाचा नामांतराचा प्रस्ताव मांडला व फडणवीस साहेब जे तद्दन खोटं बोलतात की इस्लामपूर शहराचं नाव हे पूर्वी ईश्वरपूरच होतं, आम्ही इस्लामपूरचं परत ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं नाव दिलेलं आहे, हे साफ महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करीत आहेत. प्रथम महाराष्ट्र संघर्ष समिती आणि समविचारी सर्व पक्ष या त्यांच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि ह्या प्रशासनावर दबाव आणून जो प्रशासकीय ठराव करून त्यांनी हा नामांतराचा घाट घातलेला आहे, याला आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हान देतोय. याची प्रक्रिया म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार यांना महाराष्ट्र संघर्ष समिती असेल, ह्युमन राईट्स असतील, BSP असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि इतर आमचे समविचारी पक्ष या आम्ही सगळ्यांनी मिळून आज माननीय तहसीलदार यांना या प्रकारचं निवेदन दिलं. प्रस्ताव हा नामांतराचाच आहे, त्यामुळे आमचा नामांतरालाच विरोध आहे. म्हणजे आपसुकच तो प्रस्ताव रद्दबादल करावा, हा लोकशाही मार्गाने केलेला कुठलाही ठराव किंवा प्रस्ताव होत नाहीये, याचा आमचा याला विरोध आहे. प्रमुख मागणी काय? यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की जो विधानसभेमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला आहे तो प्रस्ताव तात्काळ रद्द करावा आणि प्रशासकाने जो लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे ठराव जो प्रशासकांनी दिलेला आहे त्या प्रशासकांच्यावर कारवाई व्हावी, या पद्धतीचं आज आम्ही निवेदन माननीय तहसीलदार यांना दिलेलं आहे. आज आपण सर्वजण एका तीव्र स्वरूपाच्या आंदोलनासाठी बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा युनिटच्या वतीनं आज या ठिकाणी जमलेलो आहोत. विषयसुद्धा तसा अतिशय चिंताजनक आहे, लोकशाहीला मारक असा आहे व भारतीय संविधानाचा एक प्रकारचा अवमान केल्याप्रसंगीचा आहे. कारण उरून इस्लामपूर या शहराला व या नावाला एक ऐतिहासिक वारसा आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा बोवापण मठ व त्या मठाच्या माध्यमातून इस्लामपूर शहर हे संपूर्ण गुण्यागोविंदानं नांदत असताना गेल्या 4 दिवसापूर्वी या ठिकाणी तालुक्यातले प्रतिनिधी सन्माननीय सदाभाऊ खोत व या ठिकाणी असणारे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो तुघलकी निर्णय, एक प्रकारचा निजामी निर्णय, हिटलरशाही निर्णय जो या ठिकाणी महाराष्ट्र विधानमंडळात घेतला तो म्हणजे उरून इस्लामपूर या शहराचं नामकरण ईश्वरपूर असं या ठिकाणी करण्यात येणार आहे असा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला. हा पूर्णतः जुलमी एक प्रकारचा अन्यायात्मक हा निर्णय आहे. कारण इस्लामपूर येथील जनतेला कुठल्याही पद्धतीचं विश्वासात न घेता, विचारात न घेता हा निर्णय या ठिकाणी ठराविक लोकांच्या समाधानासाठी, ठराविक लोकांच्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सध्या उरून इस्लामपूर या शहराचा विचार केला तर उरून इस्लामपूर या शहरामध्ये असणाऱ्या विविध सुविधा, या सुविधांचा अभाव, किंबहुना या ठिकाणी रस्त्यांचा जरी एक प्रकारचा विचार केला तर इस्लामपूरमध्ये सहज चालण्यासारखे, 2 व्हीलर चालवण्यासारखे रस्ते देखील या ठिकाणी नाहीत. या ठिकाणी घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे, लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये नावं बदलून हे कटकारस्थान रचलं जात आहे. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा धार्मिक उन्मेद माजवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे व इस्लामपूर येथील नव्हे तर तमाम भारतातील मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम हे मनुवादी सरकार, BJP सरकार या ठिकाणी करत आहे. आणि त्या सरकारला पाठीशी घालणारे हे विद्यमान आमदार या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत जाणारे जे आमदार आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनं त्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. पण हे आमदार एकमेकांशी भांडणं करण्यामध्ये, एकमेकांची आया बहीण काढण्यामध्ये व्यस्त आहेत. काही या ठिकाणी मंत्री हे बेडरूममध्ये या ठिकाणी जाऊन ब्रीफकेस भरलेली नोटा मोजत आहेत. कोण काल या ठिकाणी माणिक या ठिकाणी कोकाटे नावाचा कृषी मंत्री रमी पत्ता खेळत आहे व पत्त्याची पाने या ठिकाणी विधानसभेत खेळताना संपूर्ण महाराष्ट्रभर हा जन उद्रेक या ठिकाणी सुरू आहे, किंबहुना व्हायरल झालेला आहे. अशा व्यवस्थेमध्ये हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, फुलेंचा महाराष्ट्र, शाहूंचा महाराष्ट्र या ठिकाणी या प्रस्थापित मनुवादी सरकारनं कुठं नेऊन ठेपलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला शेवटची इच्छा फाशी देताना सुद्धा विचारली जाते की शेवटची तुझी इच्छा काय आहे. पण या ठिकाणी शहराचं नामकरण करत असताना इस्लामपूर येथील शहरवासियांना या ठिकाणी साधी त्याची चुणूक सुद्धा लागली नव्हती. किंबहुना ज्यावेळी तत्कालीन
या ठिकाणी नगराध्यक्ष होते त्यावेळी 3 वेळा ठराव झाला व 3 वेळा ठराव हा एक प्रकारचा बहुमत नसल्यामुळे फेल गेला। पण प्रशासक नेमला असताना एक प्रकारचा मुस्कटदाबीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी बहुजन समाज पार्टी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। तसेच आमची एक मागणी आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीनं की जसा हा तुम्ही नामांतराचा निर्णय घेतलेला आहे तसा आमचं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं एक मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे। ही शासकीय कार्यालय जी आहेत, प्रांत ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, DYSP ऑफिस आहे, पंचायत समिती आहे, ही सर्व ऑफिस शासकीय कार्यालय मुक्काम पोस्ट वाळवा या ठिकाणी न्यावीत ही आमची मागणी आहे। ज्या अर्थानं तुम्ही नामांतर हे मागणी करत आहात त्या अर्थानं आम्ही मागणी करत आहोत की सर्व शासकीय कार्यालय वाळवा या ठिकाणी गेली पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीला एक प्रकारची पूरक प्रतिक्रिया होईल। या तुगलक निर्णयाचा, या हुकुमशाही निर्णयाचा आम्ही बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, पक्षाच्या या ठिकाणी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी परमादरणीय मायावती, तसेच या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यागी व्यक्तिमत्व मान्यवरजी काशीराम साहेब व जिल्ह्याचे या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष माननीय लहरीदास कांबळे, जिल्हा प्रभारी, तसेच या ठिकाणी इस्लामपूर विधानसभा, शिराळ विधानसभा या विधानसभेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करत आहेत। आणि ही जर भावना या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तमाम आंबेडकरी समुदाय, तमाम बहुजन समाज आहे, तमाम 18 बलुतदार 12 बलुतदार या ठिकाणी इस्लामपूरच्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि पर्यायाने पायी लॉंग मार्च जरी विधान भवनावर नेण्यासाठी वेळ आली तर तो आम्ही नेऊ एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय। मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध होती। मालगावचे बुवापण आणि इस्लामपूरचे शंभूअप्पा यांच्या ऐक्याच्या भूमीत अंगार पेटवायचं आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजायचं हे भाजप आणि संघाचं कारस्थान आहे। ते हाणून पाडण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत। हे आम्हाला मान्य नाही। या प्रकारचं प्रतिनिधी नसताना स्थानिक हुकुमशाहीचं काम या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेला आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।